सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी आता 24 जूनला होणार आहे। विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीश रजेवरती असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली गेली। आणि या संदर्भात धनंजय देशमुखांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूयात। आपल्या बरोबर जाणून घेण्यासाठी धनंजय देशमुख स्वतः आहेत। आज तारीख जी आहे ती पण पुढे ढकलण्यात आली, काय नेमके कारण? न्यायाधीश रजेवर असल्यामुळे जी आजची सुनावणी आहे, ज्या आजच्या ऑर्डर होणार होत्या ज्या अर्जावर, त्या पुढे 24 तारखेला होणार आहेत। आणि आमची मागणी एकच आहे, आरोपीला फाशी झाली पाहिजे, आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि कृष्णा आंधळे हा जो फरार आरोपी आहे, मागच्या 6 महिन्यापासून 6.5 महिने झालं, त्या आरोपीला लवकरात लवकर जेर बंद करण्याची आमची प्रमुख मागणी आहे। आणि जेल प्रशासनामध्ये जे काही गोंधळ चालू होता, जेल प्रशासनातल्या काही लोकांच्या बदल्या झाल्या, तर त्यांना ज्या काही सुविधा पुरवल्या गेल्या आणि ते जे एका जागेवर आहेत त्यांना विभक्त करून त्यांना 2-2 लोकांना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवण्याचं आमच्या मागणीमध्ये तसं अर्जात आमच्या नमूद केलेलं आहे। 3 प्रमुख मागण्या आहेत, त्याच्यामध्ये जी काही जप्तीची कारवाई असेल, प्रॉपर्टी जप्तीची त्याच्याबाबत असेल, त्याबरोबर आरोपींचे जे वकील आहेत त्यांना एव्हिडन्स डिजिटल जे आहेत ते मिळालेले नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। आणि जे काही दोषमुक्त करणं जावं अशी देखील मागणी करण्यात त्यांना एव्हिडन्स दिलेले आहेत, परंतु माननीय न्यायाधीश साहेबांनी असं सांगितलेलं आहे की ते कुठं पब्लिश होता कामा नाही। त्यामुळं त्यांनी तसे बोलले असतील, ते न्यायालयातला विषय आहे, तो ते त्याचं उत्तर वगैरे किंवा त्याचं काय स्पष्टीकरण आहे निकम साहेब किंवा कोले साहेब देतील। परंतु आता ह्या जे 3 अर्जावरची सुनावणी आहे ती 24 तारखेला नक्की होईल। 24 तारखेला चार्ज पण फ्रेम होईल। आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे हा तपास यंत्रणेला मिळत नाही, काय नेमकं कारण? कृष्णा आंधळे किंवा ह्यातला मुख्य आरोपी याचे बॅनर लावले चालले, त्याच्या रील्स आलेल्या म्हणजे तयार केल्या चालल्यात, एक भीतीयुक्त वातावरण तयार करायचं ह्यांचं जे षडयंत्र चाललंय। त्यामुळे आम्हाला आंदोलनाची भूमिका कधी पण आम्ही अहिंसेच्या मार्गाने कोणाला तकलीफ न होऊ देता आम्ही जे काय आंदोलन करतो त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही 16 तारखेलाच करत होतो आंदोलन, परंतु शेतकऱ्यांची पेरणी